ह्या लॉकडाऊनमुळे आता गेल्या 11 महिने झाले लोकांचा सर्वांना त्रास चालू आहे। लोकांना व्यवसाय नाही आहे, काही लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, परंतु या MSCBने सर्वांवर अतिशय अतिशय दबावपूर्वक अशा प्रकारचं लाईट बिल आम्हाला पाठवलेलं आहे, सर्व लोकांना पाठवलेलं आहे। आणि या लाईट बिलामुळे लोकांना सदर लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागेल, पण त्याचं कर्जसुद्धा कोणी देणार नाही आहेत, कारण तर लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय गेलेला आहे। आणि या महाआघाडीच्या लोकांनी एकदा प्रॉमिस केलं होतं की आम्ही सर्व लाईट बिलबद्दल आम्ही काहीतरी विचार करू, परंतु त्यानंतरसुद्धा आता त्यांनी काही विचार केला नसून 2 दिवसापूर्वी त्यांनी असं डिक्लेअर केलं, जर तुम्ही लाईट बिल भरला नाही तर तुमचं कनेक्शन कापण्यात येईल। तर हा खरोखर सामान्य माणसावर फार मोठा अत्याचार आहे, अन्याय आहे। लॉकडाऊनच्या काळात आधीच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, बरीचशी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, लोकांना पगार नाही आहेत, रोजगार नाही आहे। अशा वेळेला सरकारने दिशाभूल करून सरकारने तेव्हा दिशाभूल केली की आम्ही इलेक्ट्रिकचं जे बिल आहे त्यात आम्ही कन्सेशन देऊ, माफ करू, अशा प्रकारची बरीचशी त्यांनी लोकांना आश्वासनं दिली। आणि प्रत्यक्ष जेव्हा ती माफ करण्याची वेळ आली किंवा काही कन्सेशन देण्याची वेळ आली, तेव्हा आघाडी सरकारने आपण घेतलेला जो निर्णय आहे तो मागे घेतलेला आहे आणि आता ते ग्राहकांचे मीटर लाईट कनेक्शन कट करणार आहेत। आणि आम्ही ह्या सर्व गोष्टीचा विरोध करत आहोत आणि आम्ही त्यांना हे करून देणार नाही आहोत। कोविड का समय में 9-10 महीना में लोगों का परिस्थिति बहुत गंभीर हो गया है, क्योंकि उनका काम चले गए हैं और उनका आर्थिक व्यवस्था एकदम बहुत ख़राब हो गया है। बच्चों का स्कूल का फ़ीस और इतना महंगाई में उनका रोज़ाना खर्चा, ये सब देखते हुए मगर अनेक लोगों को ना पगार भी कटौती में कट करके मिल रहे हैं। उनका घर संसार कैसा चलाना उनका चिंतित में है, बहुत दुर्लभ व्यवस्था हो गया है। ऐसा समय में महावितरण बिल भी बहुत बड़ा चढ़ा के आ रहे हैं, उसके इंटरेस्ट भी डबल ट्रिबल ऐसे लगा रहे हैं। लोगों का ये कैसे उनका संसार कैसे दिननित्य खर्चे और उनका जीवन व्यवस्था पूरा बिगड़ गया है। ये सब देखते हुए देखें तो महासरकारी आघाड़ी से हम निवेदन करते हैं, ये महावितरण बिल को माफ़ करना है। हे जे सरकार आहे, 3 तिघाडी सरकार, हा बिघाडी सरकार आहे, कारण की जेव्हापासून आलेले आहेत तेव्हापासून आज आम्ही सगळ्यांनी भरपूर काही प्रॉब्लेम आपण फेस करत आहोत त्यांचं कार्यकालमध्ये। सर्वप्रथम तरी ते बोलले होते की आम्हाला त्यांचे ह्यांचे स्वतःमध्ये ॲक्च्युली आपसी कोऑर्डिनेशन खूप कमी आहे। एक मंत्री उठतो सकाळी आणि बोलतो की तुमचं वीज बिल माफ करणार, एक बोलतो की तुमची युनिट कमी करून देणार आणि तिसऱ्या दिवशी उठून बोलतात की आम्ही काही नाही करणार। आणि आता 1 वर्षापासून आपण जे लॉकडाऊनमध्ये होतो, सरकार मारत होती की जाके घरी बसा, तुमच्या सेफ्टीसाठी आम्ही करतोय। आम्हाला घरी बसवलं, लोकांनी ते लाईट बिल जे घरात वापरलं, नॉर्मली तर सगळ्यांचे जे काय बिल येत होते त्यात ते लोकांनी युनिट वाढवल्यानंतर ज्यांना 1000 बिल यायची त्यांनी 1800-1600 असं बिल यायला लागले। आणि असल्या हा वेळ नव्हता त्यांना युनिट वाढवायची। प्रथम अगर आपण बघायला गेलो तर त्यात ह्या लोकांनी बिल वाढवली आणि ह्या लोक आपल्यावर दबाव आणतात की तुम्ही बिल भरा। आणि हे लोक म्हणतात की आणि जेव्हा आपण महावितरणचे जे ऑफिसमध्ये जातात तिकडे त्यांची हारतूरची जे भाषा असतात ते बघून आपण स्वतः बोलतात तर तुटून जाणार माणसं। आणि माझ्या ऑफिसमध्ये बरेच लोक येतात की मॅडम एवढं 13,000-14,000 लाईट बिल कुठनं भरायचे। आज भरपूर लोक असतात की त्यांना नोकऱ्या नाहीत, लोकांना आता हाफ सॅलरी भेटत आहेत, काही लोकांना जॉबमधनं काढल्या गेले आहेत, भरपूर लोक घरी बसलेले आहेत, त्यांना लोकांना खायला नाही आहे, काही लोक गावी निघून गेलेत, भरपूर रूमात लॉक लागलेले आहेत की नाही आम्हाला नाही भेटत आहे म्हणून ते गावी गेलेत। असल्या ह्याच्यात सरकारला थोडी पण माणसाची दया येत नाही आहे। स्वतःची जे मंत्री आहेत त्यांची स्वतःची बिलं माफ करून घेतात। आज किती मंत्री आहेत, तुम्ही RTI काढा, डिटेल काढा आणि बघा किती मंत्र्यांचं बिल माफ झालेले आहेत। या लोकांची बिल स्वतःची माफ करून घेतात आणि आमच्याकडनं तुम्ही पैसे काढायचा प्रयत्न करता, कुठनं आणायचं आम्ही? तुम्ही आज अगर लाईट बिल कट करून जाणार, आम्ही आमचं लहान पोरांना घेऊन कुठे अंधारात झोपायचं? बघा लाईट बिलचं कसं माणसं राहणार सर्वसामान्य? कुठेही आम्ही निषेध घेतो। अगर आमच्या वॉर्डमध्ये वॉर्ड क्रमांक 84मध्ये अगर एकही बिल तुम्ही कट करायला यायचं असेल तर आम्ही पूर्ण आमची गँग घेऊन त्याला कोणी असू दे आम्ही त्याचा फुल विरोध करू, आम्ही कापायला देणारच नाही। झोपेतनं उठणार, तुम्ही बोलणार 20,000 लाईट बिल भरा, 15,000 लाईट बिल भरा, आम्ही मूर्ख नाहोत आणि आमच्याकडे तेवढी आर्थिक परिस्थिती पण नाही एवढी भरायची। आज LIG MIG असा एरिया माझ्या वॉर्डमध्ये येतात, बरेच लोक असे आहेत की जे घरी बसले आहेत, त्यांना जॉब नाही आहे, बरेच लोक असे आहेत की घरी खायला नाही आहे। असल्यावेळी लोकांना घरात धान्य नव्हतं खायला। या लोकांची अपेक्षा असे आहे की एवढी मोठी बिल तुम्ही वसुली करायला तुम्ही घरी येता, लाज नाही वाटत का तुम्हाला?
निषेध असली सरकारची, धिक्कार असली सरकारची, मी म्हणते.